नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गार्डनिंग टिप्स पाहणार आहोत. तर हे कारल्याच्या वेलीला कारले आले आहेत, पण ही कारले छोटीच राहतात, मोठी होत नाही आहेत. मी काही कारल्याच्या बिया एका कुंडीमध्ये टाकली होती आणि त्याच्यामध्ये 4 ह्या वेली आलेल्या आहेत. आणि ह्या ज्या वेली आहेत याची काळजी मी व्यवस्थित घेते, खत टाकते, त्याचबरोबर याला कीड लागू नये म्हणूनसुद्धा त्याच्यावरती फवारे वगैरे मारते. म्हणजे व्यवस्थित काळजी आहे. पण तरीही कारल्याला फुलं आहेत, पण ही जी कारली पाहिलीत ना, अगदी छोटी छोटी, ती मोठी होत नाहीत. तर नंतर मी सर्च केलं, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ मिळाला आणि त्या व्हिडिओनुसार मी केलं. तर आता पहा, कारली अशी छान अशी मोठी मोठी आली, भरपूर कारली आली आहेत. आणि आता ती पहिल्यासारखी छोटी न राहता मोठी होत आहेत, वाढत आहेत. तर मी म्हटलं चला आणखीन काही आपल्या मैत्रिणी असतील ज्या घरीच कारले लावले असतील कुंडीमध्ये आणि त्यांच्या पण जर कारल्याच्या वेलीला मोठी जर फुलं होत नसतील, कारली होत नसतील, तर त्यांच्यासाठी ही टिप्स आहे. तर पहा, कारल्याला 2 प्रकारची फुलं असतात. एक आहे त्याला छोटंसं कारलं असतं आणि त्याच्यापुढे फूल असतं, ते आहे स्त्री फूल, म्हणजे फिमेल फूल असतं ते. आणि आणखीन एक दुसरं फूल असतं, त्यामध्ये फक्त फूलच असतं, त्याला कारलं नसतं, ते आहे पुरुष फूल, म्हणजे मेल फूल असतं ते. अशा प्रकारची पहा ही 2 फुलं आहेत. हे फक्त फूल आहे, याला कारलं नाही आहे, म्हणजे हे पुरुष फूल आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फिमेल फूल आहे, म्हणजे जे स्त्री फूल आहे, ज्याला छोटंसं कारलं आहे आणि पुढे फूल आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि जे मेल फूल आहे, म्हणजे त्याला फक्त फूल आहे, ते आपल्याला तोडायचं आहे. आता हे जे जवळच असतं ना, तर मग आपल्याला हे जे मेल फूल आहे, पुरुष फूल आहे, ते तोडायची गरज नसते. तर आता हे मी तोडलं आहे, हे पटकन खाली पडतं पहा. तर अशा पद्धतीचं हे पुरुष फूल असतं, मेल फूल. तर काय करायचं आहे, याच्या ज्या ह्या पाकळ्या आहेत ना, ह्या पाकळ्या अलगद आपल्याला पाठीमागे करायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि हे असं आपल्याला पकडायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा भाग दिसतो, तो असा पुढे आला पाहिजे. अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. आणि आपण हे जे फिमेल फूल आहे, जे स्त्री फूल आहे ना, त्याच्याबरोबर मध्ये हा भाग स्पर्श करायचा आहे. अशा पद्धतीने 2-3 वेळा असं ह्या स्पर्श करायचा आहे. एका फुलाला जे फिमेल फूल आहे ना, त्याला एक मेल फूल लागतं. मी काय केलं होतं, एकच जे पुरुष फूल होतं मेल फूल, ते असं मी 2 ह्या स्त्री फुलांना लावलं होतं. तर ते दोन्ही फुलांना ते एक जे कारलं आहे ते मोठं झालं आणि एक कारलं छोटंच राहिलं. त्याच्यामुळे तसं करू नका. प्रत्येक फुलाला त्याच्यानंतर मग मी वेगवेगळं फूल लावलं. त्याच्यामुळे पहा, कारले छान अशी मोठी झालेली आहेत. तर जर तुम्हीसुद्धा कारले लावले असतील आणि ते अतिशय छोटे राहत असतील आणि मोठे होत नसतील, तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करा. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही पाहू शकता की छान छान अशी तुमची जी कारले आहेत ती मोठे होतील आणि जास्त प्रमाणात कारलेसुद्धा येतात. ही टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.